आयुष्यात पहिल्यांदा काढले बसचं तिकीट आणि हे दोघं निघालेत फिरायला. चला तर हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी अश्विनी आपल्या या ब्लॉगच्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. हे दोघं नाही बरं का, आम्ही दोघं पण जाणार आहोत त्यांच्याबरोबर. आणि आम्ही दोन आणि आमचे दोन असे आम्ही चौघंजणं एका छान छोट्याशा ट्रिपवर निघालो आहोत. सकाळचे साधारण 5:30 पावणे 6 वगैरे होत आलेत, 7 वगैरे होत आली असतील आता. आणि छान असं दिवसाचा सुरुवात आहे किंवा सूर्योदय झाला आहे. आणि आता आम्ही निघालो आमच्या छानशा डेस्टिनेशनवर. कुठे जाणार आहोत, कशासाठी जाणार आहोत, काय आहे हे सगळं मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. तर आमचं सुरुवात घरापासूनचा प्रवास मी तुम्हाला छान एक्सप्लेन करते. तर आता मी रिक्षानेच जाणार आहोत स्टॉपपर्यंत, जिकडे आम्हाला बसने जायचं आहे तिथंपर्यंत. आणि छान थंडीचे दिवस आहेत, मुलांनी छान असे स्वेटर वगैरे घातलेत, जर्किन वगैरे घातलेत. आणि आता हे दिवस आहेत ना, ते थोडे थंडीचे एन्जॉय करायचे, कारण नंतर ही थंडी बघायलाच मिळत नाही. शहरात तर नाहीच नाही आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर नाहीच. आणि त्यामुळे हे थंडीचं छान आनंद घेत आम्ही आमच्या बस स्टॉपपर्यंत जातो. आणि तिकडून आम्हाला एक बस आहे, त्या बसने आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर जाणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते. आम्ही साधारण 7 वाजता वगैरे इकडे पोहोचलो आणि आता आमची बस तयार आहे निघण्यासाठी. खूप जास्त एक्सायटेड होते आणि मी पण खरं तर, कारण मला ते लोकेशन माहिती आहे आम्ही कुठे जाणार आहोत. पण ॲक्च्युली तिथे काय आहे किंवा तिथे विशेष काय आहे, काय स्पेशल आहे, ते ठिकाण कसं असणार आहे, आम्ही कुठे राहणार आहोत, ते रिसॉर्ट कसं असणार आहे, हे सगळं खूप प्रश्न होते. आणि राजेशने यातलं मला काहीच सांगितलं नव्हतं. एक छोटंसं सरप्राईज म्हणा त्यांनी आमच्यासाठी प्लॅन केला होता. आणि आम्ही फायनली बसमध्ये बसलो. आणि ह्या दोघांना असं ना, असं छान वेगळं बसायचं असतं, पण सार्थक एकटा बसत नाही तसा, त्यामुळे त्याला घेऊन बसायचं. पण ते मगाशी तुम्हाला म्हटलं ना, तसं थोड्या वेळापुरता तो बसला होता. आणि तिकीट म्हणाल ना, तर ह्या छोटंसंच आयुष्यातलं पहिला मी बसचं तिकीट काढलं होतं आणि तो त्यावर बसला होता. कारण आता नाही म्हटलं तरी त्याला असं अंगावर घेऊन बसणं थोडं डिफिकल्ट होतं, कारण तो असा एका ठिकाणी बसत पण नाही, तर त्यासाठी एक वेगळी सीट आम्हाला घ्यावी लागते. तर तसं आम्ही त्याचं आज तिकीट काढलं. आणि आता फायनली आम्ही मुंबईतून बाहेर पडतो आहोत. आणि छान थोडे फोटो काढले, मस्त शूटबीट केलं. आता बाहेर आलो आहे, थोडं रिकामा वेळ आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी छान वाटतात करायला. कारण एरवी तर रोजच्या रुटीनमध्ये स्वतःला बघायला सुद्धा वेळ नसतो, एवढी सगळी गडबड आणि धावपळ असते. असा छानसा प्रवास झाला. आम्ही एका ठिकाणी गाडी थांबली, तिकडे नाश्ता केला आणि परत एकदा हा प्रवास सुरू झाला आहे. आमचा अंदाज आहे साधारण 12:30पर्यंत आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचू. आणि नंतर फ्रेश वगैरे होऊन मग पुढचं रुटीन मी तुम्हाला दाखवेन. तर हा घाट खूप सुंदर आहे, खूप मस्त घाट होता. सम्यक त्याच्या सीटवर बसून बघत होता, पण ते भाऊ जे ड्रायव्हर होते ते म्हटलं माझ्याजवळ इथे बसायला आणि इथे बसून तू बघ तुला कसं छान वाटतंय का. म्हणून अगदी छान मुलासारखं त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि तिथे बसून हा घाट सगळा छान आम्ही हे केला. हे लोक दिसतात ते वारीला निघालेत, म्हणजे शिर्डीला निघालेली लोक होती पालखी घेऊन. आणि साधारण आम्ही हायवेच्या जवळ हे रिसॉर्ट असल्यामुळे तिकडे हायवे हार्डली 2 मिनिटातच चालत आम्ही इकडे पोहोचलो. आणि आता हे सगळं रिसॉर्टचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. हा एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठ्या एरियामध्ये हा रिसॉर्ट त्यांनी डेव्हलप केला. आणि इतकं सुंदर वातावरण आहे, मी तुम्हाला सांगते. 12:30 वगैरे झालेत, ऊन पडतंय पण अजिबात ऊन लागत नाही आहे. इतका छान गारवा या वातावरणात आहे. आणि मी विचार केलेला त्यापेक्षा कित्येक पटीनं सुंदर आहे हे ठिकाण. मला प्रचंड आवडलं आणि मी खूप तर सुपर एक्सायटेड होते, कारण मी त्यांना तिथेच येताना सांगितलं होतं की मी अजिबात रोकटोक करणार नाही, 2-3 दिवस तुम्ही छान एन्जॉय करायचा. पण असं होत नाही. सम्यकाने सार्थकच्या मागे थांबा नको करण्यात माझा बराचसा वेळ जातो. पण मी आता ठरवलं की बऱ्यापैकी त्यांना असं मोकळं सोडेन, पण पडतील वगैरे ह्याची काळजी घ्यावी लागते. तर फायनली मी रूमजवळ आलो, चावी मिळाली. आणि आता मी तुम्हाला रूम दाखवते. हा आहे आपला रूम. आता ह्या रूमचं बाहेरचं एक छान व्ह्यू आहे, तो तुम्हाला दाखवतेच मी. तर त्याआधी हा रूम बघा. आम्ही दोघं आणि सम्यक सार्थक असल्यामुळे थोडा मोठा रूम आम्ही घेतला होता, थोडं स्पेशियस असावं म्हणून. आणि या रूमची एक विशिष्ट गोष्ट आहे, ती काय मी तुम्हाला दाखवते. ह्याचा एक व्ह्यू आहे, इतका सुंदर व्ह्यू जो कधीही मी विचार नव्हता केला. इतका सुंदर वाटतंय मला, मी तुम्हाला सांगते. ह्याच्या मागच्या व्ह्यूमध्ये जर तुम्ही विंडो उघडली, आता दाखवते मी नंतर तुम्हाला, तिकडे स्विमिंग पूल आहे. आणि इथे आहे खरी गोष्ट आहे ज्याच्यासाठी राजेश मला, सम्यकला आणि सार्थकला घेऊन आलेत. खूप सुंदर इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. सकाळचा इतका सुंदर पक्ष्यांचा आवाज येत होता. मी छान फ्रेश झाले आणि आता म्हटलं आपण छान जरा पक्ष्यांबरोबर बोलूया. काय आम्ही आल्याला हे लोक हाय हॅलो वगैरे करत होते, अक्षरशः बोलत होते पक्षी. इतकं छान वाटलं ना. आणि माझ्यापेक्षा माझी मुलं खूप खुश झाली. आणि हे आमच्या रूमचा व्ह्यू आहे, म्हणजे रूममध्ये आम्ही इथे आहोत, तर त्या पक्ष्यांचा असा सहवास जाणवतो आहे. आणि इतक्या प्रकारचे पक्षी इथं आहेत, खूप वेगवेगळ्या प्रजातीचे, वेगवेगळ्या आकाराचे, कलरचे आणि खूप वेगवेगळ्याचे आवाज असणारे पक्षी इथे होते. आणि हा आमच्या रूमचा व्ह्यू आम्हाला मिळाला होता, त्यामुळे आम्ही खूप छान एक्साइटेड होतो. खूप साऱ्या प्रकारच्या पक्ष्यांसाठी एक छानसं गार्डन केलं आहे. इकडे त्यांच्यासाठी घरटी केली आहे,
आहेत, छान असे वेल बांधले, झाडं आहेत, फांद्या बांधल्यात, वरती असे झुले केलेत. म्हणजे इतके प्रकार त्यांनी इथे छान केलेत आणि त्यांना व्यवस्थित एक शिस्त आहे त्या पक्ष्यांना. त्यांना बोलण्याचं एक ट्रेनिंग आहे, ते त्यांचा एक ट्रेनर आहे, तो व्यवस्थित आतमध्ये येतो, त्यांना व्यवस्थित गोष्टी सांगतो आणि अक्षरशः लहान मुलांनी ऐकावं तसंही पक्षी त्या ट्रेनरचं ऐकतात. इतकं सुंदर हे सगळं वाटत होतं ना. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आता 2 दिवस आम्ही इकडे राहणार आहोत, तर आम्हाला हे सारखं आणि सतत पाहायला मिळणार आहे, ह्याचा एक वेगळा आनंद होता आणि ही खूप सुंदर एक्साइटमेंट. आता व्लॉग बघा आणि पुढचा व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.